नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. रोजच्या जेवणातली साधी, सोपी आणि पटकन होणारी थाळी आज आपण इथे बघतोय. कारल्याची भाजी आपण त्यामध्ये आवर्जून कशा पद्धतीने करायची ते बघतोय. अनेकदा काय होतं, कारली कडू असते, त्यामुळे सगळेच खातात असे नसतात. पण जर या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर अगदी सगळेच आवडीने भाकरी बरोबर, चपाती बरोबर खातील. कारली घेतलेली, मागचा पुढचा देठ कापून घ्यायचा आणि मध्ये अशी चीर द्यायची. त्यानंतर मीठ आणि हळद घ्यायची आहे. मध्ये चीर दिलेल्या कारल्यांमध्ये मीठ आणि हळद भरून घ्यायची. आता मीठ आणि हळद का भरायची तर तुम्हाला त्याच्या पाठीमागचं कारण सांगते. मिठा आणि हळदीमुळे जो कडवटपणा असतो तो कडवटपणा कमी व्हायला मदत होते. आता अशी आपण भरून घेतली, नंतर आपण असे छोटे छोटे त्याचे तुकडे बनवून घेणार आहे. आता मी पहिले का नाही केले तर आपल्याला हळद मीठ भरायला मग खूप वेळ जातो त्यामध्ये आणि व्यवस्थित भरता येत नाही. असं कापून घ्यायच्या अगोदर भरलं की मग पटकन आपल्याला चिरता येतं. 15-20 मिनटं आपल्याला ते असं झाकून मुरायला ठेवायचं आहे. तोपर्यंत मसाला बनवून घेऊया. आता शक्यतो काय होतं, कारल्याची जेव्हा भाजी बनवतो तेव्हा कांद्याचा वापर नाही केला जात, शक्यतो नाहीच केला जात, पण काही काही करतात. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण शक्यतो नका करू. तर इथे खोबरं घेतलेले, तेलामध्ये चांगलं खोबरं भाजायचं. नंतर 5-6 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीरचे पाठीमागचे देठ, मूठभर शेंगदाणे हे घालून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. कोरडंच भाजायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटताना काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्ही कोरडंच वाटा, म्हणजे काय होतं, बारीक होतं. आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला जो आहे ना तो घट्टसर असा वाटून घ्यायचा. जितका शक्य होईल तेवढं पाणी कमी वापरा. मसाला वाटून घेतलेला आहे. आता मसाले त्यामध्ये आपले कोरडे घालायचे. धने पावडर, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हिंग घालायचा आहे. जो मिक्स मसाला आपण बनवलेला असतो मच्छीसाठी तो यामध्ये घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आणि मीठ मात्र तुमच्या अंदाजानुसार घाला, कमी जास्त करून. एवढं सांगेन. मसाला व्यवस्थित चिरून घ्यायचा. ते मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. चिरून घेतलेली कारली स्वच्छ परत 2-3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची आणि नंतर कारल्यामध्ये आपल्याला असा मसाला भरून घ्यायचा. तर या पद्धतीने भरलेलं कारलं, जसं आपण वांगं बनवतो तसं कारलं, मसाला भरलेलं कारलं बनवून घेतो. आता मोठी पळीवर तेल घातलं आहे, जिरी मोहरी घातलेली आहे. जिरी मोहरी तडतडली, हळद हिंग घालायचं आहे. त्यानंतर एक टोमॅटो घातलेला आहे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा, परतून घ्यायचं. मग त्यामध्ये आपल्याला घालायची आहे कारली. अशी कारली आपल्याला इथे चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. आता परतून घेतली की आपल्याला पाणी घालायचं वरनं. आता इथे जास्त पातळ बनवायचं नाही आहे, जास्त सुक्कंही बनवायचं नाही आहे. तर लपथपीत असं आपल्याला ते कारल्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. पण कारलं शिजण्यासाठी पाणी पाहिजे म्हणून मी पाणी अजून थोडंसं घातलेलं आहे. कारल्याला एक उकळी येऊन द्यायची. उकळी आली की झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवलं की 10 मिनटं 15 मिनटं कारले आपल्याला वाफेवरती शिजवून द्यायची. तोपर्यंत आपण सुक्की भाजी बनवून घेऊ. आता एखादी पातळ भाजी असली की त्याच्याबरोबर सुक्की भाजी असली ना का जेवण 2 घास जास्त जातं. आता भेंडीची भाजी बनवून घेण्यासाठी पळीभर तेल घातलं, जिरी घातलेली आहे, हळद हिंग कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि धने पावडर घालून घेतलेली. जेव्हा तुम्ही भेंडीची भाजी बनवाल तेव्हा अशी फोडणी तुम्ही भेंडीला देत जा आणि कोथिंबीर आणि भेंडी घालून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भेंडी व्यवस्थित खालीवर करून हलवून घ्यायची. आता हलवली की भेंडीवरती झाकण ठेवू नका. झाकण ठेवलं की भेंडीचा कलर जो आहे तो काळपट होतो आणि भेंडी चिकट होते. अगदी 5-6 मिनटात ही भेंडी आपली बनवून तयार झालेली आहे. इकडं आपली कारल्याची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे.
वरनं कोथिंबीर घाला तुमच्याकडे शिल्लक असेल तर, आणि व्यवस्थित परत एकदा हलवून घ्या. बघू शकताय छान असा मसाला बनून तयार झाला आहे, जो तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशासाठी. आता चपाती किंवा भाताचा हिडीव मी इथे दाखवलेला नाही. नेहमीप्रमाणे जसे आपण चपात्या बनवतो तशाच मी इथे बनवून घेतलेल्या आहे. नेहमीप्रमाणे जसा कुकरला भात शिजवून घेतो तसाच इथे मी शिजवून घेतलेला आहे. उगाच हिडीव मोठा करून दाखवण्यापेक्षा कमी याच्यात दाखवला तर तुम्हालाही पाहायला तो व्यवस्थित वाटतो, वेळ वाचतो आणि तुमच्याकडून तो पूर्ण तरी पाहिला जातो. आता गरमागरम चपाती, गाजर ठेवून घेतलेले आहे आणि हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा मी इथे बनवून घेतलेला आहे. आता या पहिला आपण ठेचा कसा बनवला ते मी दाखवलेले, त्यामुळे ठेच्याची रेसिपी मी इथे दाखवली नाही.